त्यांच्यामध्ये यांना यश मिळालं नाही, यांना अपयश मिळालं आणि त्यामुळे तोंड दाखवण्याच्यासाठी जागा नाही. त्यामुळे हिंदू आतंकवाद झाला म्हणून सांगायचं, गांधी कुटुंबांनी देशाचं नुकसान केलं म्हणून सांगायचं, आणखीन काय काय सांगायचं ते सांगत. मला गंमत वाटली, आता त्यांनी माझंही नाव घेतलं आणि स्वतः भाषण केलं वर्धात कि सर जाओ बड़े अच्छे आदमी है, मेरी जानकारी है उनको देश के बारे में, मगर उनके घर के परिवार की नई पीढ़ी ने उनको निकाल दिया. असं मला काढलं का कोणी काढलं? मला पोरगी एक, ती खासदार आहे, ती निवडणूक लढवते आणि तिने काय मला काढलं नाही. ती तिच्या नवऱ्याच्या घरी जातो, मीच माझी बायको, आम्ही दोघं घरात करतो, आम्हाला कोण करतो. पण त्यांनी सांगितलं काढलं म्हणजे त्यांच्या पुतळ्याने काढलं म्हणजे त्यांच्या पक्षाचा ताबा घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकशे दुःख्याचा पक्ष नाही. या देशातले लक्षावधी काँग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कष्टाने उभं केलेला हा पक्ष आहे आणि तो पक्ष तुम्ही असं काढून घेऊ शकत नाही, येऊ शकत नाही. पण मला काही समजत नाही, मोदी साहेबांना आमची एवढी का चिंता पडली? तुम्हाला चिंता करायची असेल तर तुम्ही अडवाणींची चिंता करा, तुम्ही मुस्लिमांना दोषींची चिंता करा, की तुम्हाला रोज मार्गदर्शन करतात त्याच्यातून सुटका करायची असेल तर त्यांची समजूत करा. उगीच दुसऱ्या पक्षाच्या बद्दल, दुसऱ्या घराच्या बद्दल आणि सांगतात की आमच्या घरात इथे राहिली. आता घर कसं चालवायचे आम्हाला ज्याच्या घरातच काही नाही त्याला काय कळतं? काय त्याच्याबद्दल जास्त बोलणं बरं नाही, त्याचं बरंच सांगता येईल. आणि हे सांगतात घर वाजत, घर कसं चालवायचं ह्याने आम्हाला सांगायचं, गमतीची गोष्ट. ते सगळं बघितल्याच्या नंतर आपण या निष्कर्षाची येतोय, आज ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्या सगळ्यांनी या देशाच्या रक्षणाची जबाबदारी घेतली. मगाशी मी तुम्हाला सांगत होते काही हल्ले झाले, पुण्याच्या काळात हल्ले झाले, मनमोहन सिंग राहत्याच्या वेळी इतके हल्ले झाले, याच्या आधीच्या राज्यामध्ये काँग्रेसचे इतके हल्ले झाले. अक्षरधाम मंदिर याचा हल्ला झाला, तुम्हाला माहिती आहे? पुण्याचं राज्य होतं, भाजपचं राज्य होतं. रघुनाथ मंदिरावर हल्ला झाला, राज्य कुणाचं होतं? भाजपचं राज्य होतं. त्याच्यानंतर कारगिलचा हल्ला झाला, त्यावेळी कुणाचं राज्य होतं? भाजपचं राज्य त्यावेळी होतं. देशाच्या संसदेवर हल्ला झाला, मला आठवतं संसदेवर हल्ला झाला, त्याच्या आदल्या दिवशी अटल बिहारी वाजपेयी माझ्या कार्यक्रमाला मुंबईत होते आणि दुसऱ्या दिवशी हल्ला झाला 13 डिसेंबर, मला तारीख आठवते. आणि त्या 13 डिसेंबरला हल्ला झाला त्यावेळी राज्य कुणाचं होतं? पालघर हल्ला झाला तेव्हा भाजपचं राज्य होतं. अमरनाथ यात्रेवर हल्ला झाला 2002 मध्ये, तेव्हा भाजपचं राज्य होतं. गोंधळकांड शेजारच्या गुजरातमध्ये झालं, पुण्याचं राज्य होतं. शेकडो माणसं मारली गेली, भाजपचं राज्य होतं. पठाणकोटचा हल्ला झाला, भाजपचं राज्य होतं. उरीचा हल्ला झाला, भाजपचं राज्य झालं. या सगळ्या गोष्टी एकच सांगतात, मनगटात धर्म आहे, जे चालवण्याची कुवत आहे. एवढे हल्ले येतात ते गप्प बसतात, तोंड उघडायला तयार नाही आणि सांगतात की 56 इंचाची भाजी झाली. आणि म्हणजे तुमची 56 इंचाची झाली. तुमच्या कालखंडामध्ये एवढे हल्ले या देशामध्ये होत आहेत, इंदिरा गांधींनी कधी सहन केलं नाही. मनमोहन सिंग न बोलणारे गरीब दिसणारे ग्रस्त, पण त्यांनी कधी सहन केलं नाही. जवाहरलाल नेहरूंच्या कालखंडामध्ये चीनने हल्ला केला, नुकसान झालं आमचं. पण पुन्हा एकदा यशवंतराव चव्हाणांना संरक्षण मंत्री करून हा देश देशाच्या रक्षणासाठी लष्कराच्या माध्यमातून एक बलशाली देश व्हावा यासाठी त्यांनी खबरदारी घेतलेली होती. हे सगळं इतिहास या देशाच्या जनतेच्या समोर आहे. आणि आज ज्यांच्या हातामध्ये ना त्यांना इतिहास माहिती, ना त्यांना भूगोल माहिती, फक्त बडाय मारण्याची भूमिका घ्यायची, त्यामधून त्यांनी हे केलेलं. आणि म्हणून अशा लोकांच्या हातात सत्ता देऊ नका. ही सत्ता देश मजबूतीने चालवेल, शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण करेल, वेगवेगळ्या तरुणांच्या भविष्याचा विचार करेल, स्त्रियांना संरक्षण देईल,
दलित आदिवासी अल्पसंख्याक यांना सन्मानानं जगता येईल हे चित्र या देशामध्ये करेल. कष्ट करणाऱ्या कामगाराला न्याय देईल आणि असा पक्ष आणि अशी विचारधारा ही काँग्रेस राष्ट्रवादी त्यांच्या मित्रांची असू शकते, भाजपवाल्यांची असू शकत नाही. आणि म्हणून परिवर्तन करण्याच्या संबंधीची संधी जी आली त्या संधीचा लाभ घ्या आणि 100% त्यांचा पराभव करून गुलाबराव देवकरांना आम्हा लोकांच्या वर देशाच्या पार्लमेंटमध्ये पाठवा. मी तुम्हाला शब्द देतो की त्यांना पार्लमेंट पाठवल्याच्या नंतर या देशात सरकारच्या माध्यमातून या जिल्ह्यातले या तालुक्यातले जे जे महत्वाचे प्रश्न असतील ते शेतकऱ्याचे असोत, ते कामगारांचे असोत, तरुणांचे असोत, मध्यमवर्ग आणि व्यापाऱ्यांचे असोत, ते सोडवण्याच्यासाठी आमच्या सगळ्यांची सगळी शक्ती गुलाबरावांच्या मागे राहील. आणि त्यामुळं हा जिल्हा पुन्हा एकदा समतेच्या रस्त्यावर नेण्याच्या संबंधीची खबरदारी त्यांच्या मार्फत घेतली जाईल याची खात्री या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना देतो आणि माझे 2 शब्द संपतो.